भजी असत काय हो? बनवला बनवता गरम गरम संध्याकाळी? आता नाही काय? आता नाहीत ना वड्या? लाल भाजी येतो. मागाशी जे चिंगळे पकडलो ते आता गरव केलो. दादा ही चिंगुळा ही चिंगळे एक अशी जिवंत ठेवची असतात. कारण काय माहिती आहे मासो ना मेलके चिंगळेपेक्षा जिवंत चिंगळे पटकन बघता. एका असं धरायचं आणि एका असं पाटीत ही गरी पाटीत वार करतात तो ह्यो. हा पाटीत वार ह्योच करतात. काय बघा ही सर अशी ऋतुवाची म्हणजे ही मराची नाही आणि जिवंत फिरत राहतली आणि पडाची नाही. ही बघा ही अशी चलत राहतली पाण्यात आणि माशाक दिसली काय मासो धावत येतो. या शिसा जड व्हायच व्हाया म्हणून टाकूसाठी खाली जाऊ काही म्हणा. फॉरेनरांचे नाही हे गावठी करी आमचे. एका म्हणतात साव सोडवणं. मासा चालेल का? असिस्टंट पण घेऊन गेलो आम्ही. हा हेल्पर. पप्पा हे बघा एवढी मोठी आहे. कारण काय टुकरी बिकरी ही गरवण्याची अशी पद्धत असा थोडी वाट बघूची लागतात. मासो काय करता म्हणजे मासे असतील की नाही आणि आज सगळे दगड असत. या दगडांमध्ये मासे असतात आणि इथे पाणी खोल असल्यामुळे मोठे मासे असायचे चान्सेस खूप जास्त असतात इथं. तसे मालवणी माणसांका मासेच टुकरावतात असं नाही. कधी जर तुम्ही खायच्या स्टेशनवर असाल आणि किंवा खायच्या बस स्टॉपला असाल आणि जर खायचे मालवणी पोरगे असतील आणि तर बोलत असतील काय रे टुकरावता का काहीतरी वेगळं मॅटर असं समजायचं. ती टुकरी वेगळी असते. हे इथे सीन फार छान आहे. ते पलीकडे आमचं गाव आहे ॲक्च्युली डांगमोडे आणि आम्ही आता ब्रिज क्रॉस करून असं फिरून आलो आहे. इथून मी पोहोच जाऊ शकतो. इथून गेलो तर मला अर्धा किलोमीटर पण नाही आहे गाव. पलीकडच्या गावात आलो आहे. या गावाचं नाव आहे कुळी. मासे गावतीत किंवा नाही गावतीत या नशी वाजवण्यासारख्या गावलो तर आमका 5 मिनटात गावा शकता नाही तर आमका 2 तास पण बसायचं लागा शकता. तो मासे चाललो तो मासे हे दिसलं काय? हे पाण्यात बारीक बारीक लाटे येते ते आजोबांनी. आता जवळपास 10 मिनटं झाली आणि 10 मिनटानंतरच्या प्रयत्नानंतर दादांका असं समजला की हे केंड असा. केंड यो एक विषारी मासो असा. तो 2-2 तुकड्यातच चिंगळी खाऊन टाकता आणि जर घरी एक लागलो तर काढूसाठी ती एक तर घरी कापून टाकूची लागतली नाहीतर मग लाकडांना सावलीत बसत. बेला असते ना तो बहिणारे बेला खाणारे माणसं समोर जो ही दिसतात ती सगळी लवाळी आहे. लवाळी. तर या वाट बघण्याच्या कालावधीत तुमका छोटासा प्रयत्न करतो आम्ही लवाळी दाखवतो. तर हे जे गवत आहे हे फक्त असं नदी काठीच उगवतं. तुम्ही बघितलं तर ह्या फार जाड गवत असा असं कसं वाकवलंच तरी असं वागता आणि परत सरळ पण होता. म्हणून संतांनी तुमका म्हटल्याने पण लवाळीबद्दल की माणसानं जीवन आपलं लवाळीसारख्या जगाचा. महापूर इलो तर लवाळीसारख्या जरासा वाकायचा. परत महापूर गेलो की संकट गेली की परत सरळ ताट उभ्या राहायचा. आणि बाब्याची घरी अडकलेली आहे म्हणतो काढूचा प्रयत्न करता. खडकात अडकली. सोडून दे बघ वावता काय. हे का उंडाल म्हणतात ना. त्या उंडलाचा काय महत्व आणि काय हे बघा या छोटासा फळ एका असं बाहेर न बघ तर कडक शेल आहे अक्रोड सारखं आणि आतमध्ये काजूगरासारखी गोल आकाराची अशी बी असते याच्यामध्ये. तर या उंडालचा तर ह्या फार औषधी फळ म्हणजे याच्यातली जी बी असतात त्याच्यापासून तेल काढलं जातं आणि त्या तेल बऱ्याचशा औषधांमध्ये वापरलं जातं. हे तेल वॉटरप्रूफिंगसाठी पण वापरलं जातं. जसे ते पाण्यात आपले जे लाकडाचे बोटी बनवतात त्याच्यासाठी हा तेल आहे ना वॉटरप्रूफिंगचं काम करतं.
किलोमीटर असा हडी एक खूप मस्त टेस्टी वडापाव पुढे लाव तिकडे लाव. मंडई फायनली आम्ही बऱ्याच प्रवासानंतर टांगमड्यासून कोळीसून आता परत सर्जेकोटाक पोचलो आणि खूप चांगलं नजारो असा ही माझ्या या आताकडे कालावल खाडी आहे म्हणजे जी गड नदी जी आमची असा गावची नदी ती असा आणि आता आम्ही हा पहिल्यांदाच समुद्रात गरवतो एवढं वर्ष गरवलो पण पहिल्यांदाच समुद्रात गरवतो तर कसं आमका एक्सपिरियन्स पण नाही पण बघू काय असा आणि कसा गरवतो समुद्रात तोपर्यंत आपण हॅलो नजारो बघूया खूप मस्त आणि आता प्रत्येकानं आपापला सांद्रा घेतल्या आणि चालू झालेला असा गरवणा मालवणीत म्हणा हौस लढ्यानी पासली पडे काय बोलतं लय भारी म्हणा हौस लढ्यानी पासली पडे म्हणजे हौस सुटली ना माणसा काय त्या खाजीसाठी व्हायता करता आता आम्ही 25-30 किलोमीटर होईल घरी कमी पडतो नाही तर मी पण गरवला असतो नेक्स्ट टाइम ह्या ना या गाव समोर दिसतं ना शशन ठाकूर एका तळाशील म्हणतात तळाशील हा आणि याचं पर्यटक खूप येतात याचं रवायची व्यवस्थित चांगली व्यवस्था असतात ऍक्च्युली हॉटेल्स बिटेल्स आणि जसा देवबाग हा जसा फेमस आहे देवबाग तारकर्ली तसं जो गाव आणि मोठा बीच आहे हे टुकरे समजतले काय रे एवढ्या लाटांमध्ये हो लाटांमध्ये काय प्रॉब्लेम नाही थोडे घरी नको हेच काय मंडई गोष्ट अशी झाली की मासे पकडूचे होते आणि सगळ्यांनी अंघोळ केलेलं नाही त्यामुळे मासे मिळत नाही आता अपेक्षा पण आम्ही करू शकत त्यात ह्यो मोदक गेलो आमच्या बरोबर हेल्प करतात हेल्पर आपल्या कसं एक्सपिरियन्स नाही ना नदीचो एक्सपिरियन्स वाली माणसं समुद्रात गरीव गेली त्याच्यात ह्यो कलाकार जो इलो हा तो आमचा आणखी हा नुकसान करता वेळेचा मोदक हा हेल्पर आणलं तो कामाचो नाही हेल्प करणार नाही उलट आमचं काम वाढवतं आणि सगळे शाळेत जाऊन पकवतो ना पुण्यातल्या लोकांका मी कसलो गरवतो माहिती नाही पण ह्यो व्हिडिओ बघल्यानी ना काय त्यांना कळत नाही काय गरवतो झाला इन्सल्ट झाला तुझा आता फुल ए नाही तुझं चांगलंच टाकणार आम्ही करू नको अरे तू चांगला गरवतोस अरे बाबू कुठे गेला आणि फायनली मासो मिळालेलो असा जे का अनुभवच नाही काडीचा अनुभव नाही त्याकाच मासं लागलेलो असा अंड्याचा हात पडतात ना तिघच झालेली आता कसं आहो काय मासा आहे सोड गोबरो मासो असल्यामुळे तो आम्ही तो पाण्यात परत सोडून दिला तो खाणत नाही आमच्याकडे बघू आता घिसा बिसा काहीतरी पोंगाड किंवा मुशी बिशी लागतात आम्ही सगळे एकाच ठिकाणी बसलो गरव आणि गजा जो असा तो थोडं लांब बसलो अडेखडे वेगळ्या ठिकाणी थंय मी जाते बघूया त्याचो मोठ्या मासान साव तोडल्यान असं म्हणता आता गजाचे गजाला माहिती आहेत ना बघू
त्यांची पद्धत असत रे त्या टाकूची काय रे म्हणजे असे खाडीक मासे टाकूची पद्धत असत गावलेले. आपण कसे लाभात टाकतो कारण कुर्ल्याचं डेंगू बिंगू होतो त्यांना मासे जास्त गावले ना कदाचित हे अर्पण करीत असते शिव माता समुद्रावर अर्पण करतो. हा हे गावलेले असं माझं माहिती असं. बरंच वेळ बसलो, बरंच वेळ म्हणजे आणि बरेच उशीर झालो. आता आम्ही चावल लपेटूक घेतलं तर काय झाला माहीत नाही, पण मासे काय मिळाले नाही. एक मिळालो तो गोपुरो मिळालो आणि तो खाणव नाही. आमच्या नदीत असतात बारके बारके आणि मोठं होतो तो आम्ही परत सोडून दिलो. खरं तर सकाळी आम्ही कुणी झाडलं ना लोकांची, त्या लोकांची काय दात कसर नरखंडी असतात किंवा मग आज सोमवार पण असा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंकराचं वार आणि पण आमचाच खरे तरी नशीब. पण मी परत कधी इलो ना गरव तर तुमका नक्की दाखवेन की गरवून मासे कसे मिळतात आणि ती जी वेगळी मजा असतात ती. पहिल्यांदा समुद्रात गरव केलं त्यामुळे काय माहिती ना हडेचे वेगळे गरिये असतात आणि गरवण्याची पाच हुकाचे ते गरियांचे गरिये असतात आणि वेगळी पद्धत असतात त्यांची. भेंडा करतात वेगळी असतात. प्लॅस्टिकचे मासे वगैरे तर ते सगळे सामान आमका घेऊन यायचं लागतं ना. पण मजा आली खूप चांगलं निसर्ग सौंदर्य वातावरण खूप चांगलं असा. तुम्ही गरेव कसं येऊ गोव्यात अशी काय गरज नाही. बरेचसे जण येतात तरी आमचं मालवण फेमस होईल. हो खरं तर बऱ्याच वर्षानंतर गरव केल्यामुळे माकाच एकट्याकाच मोठं मासं लागलेलं पण अनुभव कमी पडल्यामुळे तो गेलो. हे त्या काळचे चॅम्पियन असतात. हे त्या काळचे चॅम्पियन आहेत. कांबळ्यात गुटाळून मासे घेऊन ये मोठे मोठे आणि जे छोटे होते ते झाडाच्या फांदी एक लटके. फार मारण्याबद्दल सांगा ना काय. वाव वाढल्यावर फार मारायचो म्हणजे वाव म्हणजे एवढं म्हणजे दोन इतक्या वेळा साव आपलं घेऊन गेलो ना 2 वेळा की फारायचा. फारला काय फारल्यावर कळतात मासो कसलो हा. हिस्सा असला तर असा हवे थोडी मारतला दबाव. तांबोशी असली तर तळ धरतली किंवा समोर येतली धाव. आमचे शशांक ठाकूर हे आज खूप मेहनत घेतात आपला कोकण प्रेझेंट करण्यासाठी. राहणीमान कसा आहे लोकांचा जनजीवन कसा व्यतीत केला जाता मजेशीर असा एन्जॉय करतात लोक आणि त्या सगळा तो जगात पोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीन मी सांगते की आमचा चॅनल जो असा मुक्काम पोस्ट कोकण सबस्क्राईब करा यांना सांगितलं. चला उघड गाडी भेटाया आता पुढच्या गावात. बाय बाय.